नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टेट 4 कधी होणार हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला. आतापर्यंत आमच्या सगळ्या व्हिडिओच्या कमेंट आणि लाईव्ह सेशन बॅच मध्ये आणि इव्हन दो आमच्या टीमला सुद्धा जे कॉल आणि मेसेज दिले त्यातला मेजर प्रश्न हा विचारला गेला की टेट 4 कधी होणार. तो 2025 मध्ये म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 ला टीटी झाली. आता सीटीटी पण झाली. त्याचे निकाल आता पुढे येतील. टीटीचा तर आला, सीटीटी अजून येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलाय की सर आम्ही टीटी क्वालिफाईड झालेलो आहोत किंवा सीटी क्वालिफाईड होणार आहोत, तर पुढची जी प्रोसेस असेल ती टेटची असते. मग हा टेट 4 कधी होणार असा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करतो. आता हे उत्तर अंदाजित आहे, त्याच्या मागचे काही मुद्दे पण मी तुम्हाला क्लिअर करतो की एक्झाम कधी होऊ शकते, जेणेकरून विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळावा आणि योग्य गायडन्स मिळावं यासाठी मी मला सांगितलं. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला याबद्दल अजून काय कमेंट करा वाटतात मला कमेंटमध्ये पण कळवा. तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील ते पण मला कमेंटमध्ये कळवा. जे मुद्दे मी तुम्हाला इथे मांडणार आहे त्याबद्दल तुमचं काही मत व्यक्त व्हायचं असेल ते पण व्यक्त होऊ शकतात. पण तिकडे जाण्यापूर्वी होळी निमित्त आणि धुलीवंदनानिमित्त टीटीच्या बॅचेसवर 10% ऑफ आहे. तो कोणती बॅच तुम्ही घेऊ शकता. विज्ञान अकॅडमीच्या प्रत्येक बॅचवर 10% ऑफ आहे. त्यासाठी होळी नावाचा कुपन कोड वापरू शकतात. 3 मार्च 2026 पर्यंत हा कुपन कोड वापरून 10% मध्ये बॅचेस परचेस करू शकतात. बघा, द्रोणा 9.0 लाईव्ह क्लास रेकॉर्ड बॅच विथ बुक किट आहे, विदाउट बुक किट पण आहे. तो दोन्ही बॅचेस मध्ये सेम फीचर आहे, फक्त तुम्हाला बुक किट आणि विदाउट बुक किट अशा बॅचेस असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इंडियन अकॅडमीच्या ₹2ची बॅच पण अवेलेबल आहे. याला आता 10% डिस्काउंट नाहीये, पण ₹2 तुम्ही बॅच घेऊ शकता. सेपरेट बॅचेस पण, त्या बॅचेसला पण तुम्हाला डिस्काउंट ऑफर असणार आहे. तुम्ही ह्या बॅचेस पण घेऊ शकता. त्याचबरोबर इंडियन अकॅडमीची पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहे. ऑलरेडी याच्यावर डिस्काउंट चालूच आहे. तुम्ही ह्या पण पुस्तकांना ऑर्डर करू शकता ऍपद्वारे. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली आहे. ऍपवरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करा, हवी ती बॅच परचेस करा. त्यामध्ये होळी नावाचं कुपन कोड वापरून बॅचेस परचेस करू शकता. 2च दिवस म्हणजे 3 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत हे चालणार आहे. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो, परीक्षा कधी होणार. आता लक्षात घ्या, आतापर्यंत 3 टेट झालेल्या आहे आणि तिसरी जी टेट आहे ह्या टेट मध्ये ती एक्झाम झालेली आहे, पण याच्या अगेन्स्ट एक्झाम तर झाली आहे पण याच्या अगेन्स्ट पवित्र पोर्टलवरती मुलांची रजिस्ट्रेशन करून निवड होणं बाकी आहे. आता पवित्र पोर्टलची जी प्रोसेस आहे यामध्ये पहिलं आहे रजिस्ट्रेशन, हे झालेलं आहे. आता यामध्ये ऍड येणं अपेक्षित आहे. बघा, हे झालंय, हे बाकी आहे. ऍड येणं अपेक्षित आहे. ऍड आल्यानंतर प्रेफरन्स देणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुमची राऊंड थ्रो काय निवड होणं अपेक्षित आहे. पण हे सगळं होण्यासाठी किती कालावधी लागेल बघा. राऊंड पण भरपूर होत असतात. पात्र, गैरहजर, नाही का, हे सगळे उमेदवार इथे लक्षात घेतले तर या सगळ्यांचे राऊंड थ्रू सिलेक्शन होणार आहे. यासाठी मी मागचा अनुभव जर आपण बघितला तर कमीत कमी 6 महिने तुम्हाला याच्यामध्ये लागतात बघा, सगळं कम्प्लीट होण्यासाठी कमीत कमी, आणि मॅक्सिमम 12 महिन्यांपर्यंत किंवा 2 वर्ष, 1 वर्षापर्यंत सुद्धा ही प्रोसेस चालू शकते. सो हे सगळं विचारात घेता बघा, लक्षात घ्या की तुम्ही टीईटी दिली, टेट दिल्यानंतर ह्या टेट पर्यंत जेवढे तुमचे टीईटीचा स्कोर असेल किंवा टेटचा स्कोर असेल याच्या आधारेच तुमची इथे काय होणार आहे, निवड होणार आहे. मग ही निवड होत असताना पहिला मुद्दा येतो की याच्यानंतर पुढची जेव्हा टेट होते, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल टेट 4 होणार आहे. टेट 4 जेव्हा होते तेव्हा पाठीमागच्या टेटचा स्कोर इथे विचारात घेतला जात नाही. सो इथून पुढे टेट 4च्या अगेन्स्टच तुमची काय शिक्षक भरतीसाठी विचार केला जातो, लक्षात घ्या. मग ही भरती कंप्लीट झाल्याशिवाय ही होणं शक्यच नाहीये. म्हणजे एक्झाम झाली पण ही पवित्र पोर्टलद्वारे रजिस्ट्रेशन करून भरती प्रक्रिया बाकी आहे आणि याला भरपूर वेळ लागणार आहे. सो टेट 2026 मध्ये होणे आहे का, तर नाही, 2026 मध्ये होणे नाहीच आहे. 2026 मध्ये होणे नाहीच आहे, कारण या 2026 मध्ये ही सगळी प्रोसेस चालणार आहे. हा मी तुम्हाला अंदाज देतोय. 2022 ची पण एक्झाम मध्ये पूर्णतः मी प्रोसेसमध्ये होतो. आत्ताच्या या पूर्ण प्रोसेस टीईटी मध्ये, एससीटी मध्ये, टेट मध्ये पण होतो. सो हा अंदाज जर लक्षात घेतला तर याला वेळ लागणार आहे. बघा, 2026 मध्ये होणं शक्य नाही. 2027 मध्ये मी तुम्हाला सांगतो चान्स आहे. 100% मी तुम्हाला सांगत नाही, चान्स असू शकतो. का असं म्हणतो तुम्हाला मी, कारण शिक्षक भरतीमध्ये बघा, पाठीमागचा जर तुम्ही रेकॉर्ड चेक केला, रिपोर्ट जर बघितला तर प्रत्येक वर्षी शिक्षक भरती झालेली नाहीये. आता 2022 ची जी शिक्षक भरती झाली 2023 मध्ये झाली, म्हणजे 23-24 हे 2 वर्ष, 24-25 चे काही वर्ष त्याच्यामध्ये गेलेले आहे. बरोबर आहे. म्हणजे 22 ची भरती होती, टेट 2022 ची म्हणून घेतली गेली आणि ती सगळी भरती करता करता 2025 एंड पर्यंत चाललं ते.
बरोबर की नाही. मग आता हे जर लक्षात घेतलं तर हिची जी चान्स आहे 2027 मध्ये होण्याचे चान्सेस आहेत. 27 मध्ये पण अगदी मिड नंतर म्हणजे जून नंतर होण्याचे चान्सेस आहेत. सो आता जर विचार केला तर कदाचित इथून पुढे 1.5 वर्षानंतर टेट होण्याचे चान्सेस आहेत. आता मी सांगतोय कन्फर्म नाही सांगत, मी अंदाज सांगतोय. सो जर असं म्हणत नाही की 1.5 वर्ष होऊन तुम्ही निवांत राहा, तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास चालू ठेवा. तुमचा सेल्फ स्टडी असेल, तुमचा ऑलरेडी अभ्यास झाला असेल, बुक्स अवेलेबल तुमच्याकडे, त्यानुसार अभ्यास चालू ठेवा. जेव्हा होणार ती होणारच आहे, फक्त किती कालावधी लागू शकतो यामध्येच फक्त थोडं पुढे मागे होऊ शकतं. पण 2026 मध्ये चान्सेस फारच कमी म्हणजे नाहीच म्हणतो मी तुम्हाला, माझं पर्सनल ओपिनियन नाही होणार. 27 मध्ये टेट होईल आणि 27 मध्ये पण माझा अंदाज आहे की मिड नंतर होणार, मिड नंतर. सो त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यासाची दिशा, तुम्ही त्या फोकसमध्ये राहणं कितपत तुम्हाला जमतंय त्यानुसार तुम्ही चालू ठेवा. मात्र आता पात्रता काय असणार आहे तुम्हाला मी क्लिअर कट सांगितलंय. बरेचसे मेसेज असल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच हा मेसेज देतोय. 27 मध्ये आणि जून नंतरच होण्याचे चान्सेस आहे. पात्रता काय असणार आहे तर ती ज्यांना ही टेट एक्झाम द्यायची भविष्यामध्ये, शिक्षक व्हायचं असेल तर कोण देऊ शकतं, तर पहिला मुद्दा आहे ज्यांचं डीएड झालं असेल, प्लस 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ज्यांचं बीएड झालं असेल. बरोबर आहे. बीएडला परत इथे 2 ऑप्शन देतो तुम्हाला मी. डीएडला पण 2 आहे खरं म्हणजे. 12वीचे डीएड प्लस 12वी मी असं करतो. डीएड प्लस 12वी असेल, डीएड प्लस 12वी, डीएड प्लस ग्रॅज्युएशन असेल. आणि बीएड मध्ये पण मी तुम्हाला सांगतो बीएड प्लस ग्रॅज्युएशन असेल, बीएड प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल. त्यामध्ये पण डीएड मध्ये 12वी नंतर जर शिक्षक व्हायचं असेल तर 1 ते 5 वर्गासाठी तुम्ही शिक्षक होऊ शकता. डीएड प्लस ग्रॅज्युएशन असेल तर 6 ते 8 वर्गासाठी तुम्ही शिक्षक होऊ शकता. मग इथे 1 ते 5 वर्ग होण्यासाठी प्रोसेस काय, पहिली प्रोसेस आहे तुम्हाला टीईटी क्वालिफाईड होणं गरजेचं आहे. दुसरी प्रोसेस तुम्हाला टेट द्यावा लागणार आहे. बघा ह्या टेट नंतर तुम्ही शिक्षक होणार आहात. 6 ते 8 डीएड प्लस ग्रॅज्युएशन असेल 6 ते 8 तुम्ही 6 ते 8 ला सेम तुम्हाला टीईटीचा पेपर 2 द्यावा लागेल. इथे 1 आणि इथे 2 द्यावं लागेल आणि तुम्हाला टेटच्या स्कोरच्या माध्यमातून तुम्ही शिक्षक होऊ शकता. बीएड जर तुमचं झालं असेल, ग्रॅज्युएशन तुमचं असेल तर तुम्ही 6 ते 8 ह्या वर्गाला आणि 9 ते 10 ह्या 2 गटांना तुम्ही शिक्षक होऊ शकता. यासाठी 6 ते 8 ला फक्त प्रोसेस काय, तुम्हाला टीईटी द्यावी लागते, टीईटी पेपर 2 द्यावा लागतो. 9 ते 10 ला मात्र तुम्ही डायरेक्टली टेट देऊ शकतात आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन शिक्षक मध्ये होऊ शकतं. टीईटी नंतर तुम्हाला इथे सुद्धा टेट द्यावी लागते. बघा 2 प्रोसेस यांच्या 6वी ते 8वी साठी आहे. 9वी ते 10वी ला मात्र एकच प्रोसेस डायरेक्ट टेट. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जर असेल तर तुम्हाला इथे सुद्धा डायरेक्ट टेट द्यायचे आणि टेटच्या माध्यमातून शिक्षक होऊ शकतं. म्हणजे 2 ठिकाणी तुम्हाला टीईटी देण्याची गरज नाहीये. एक म्हणजे 9वी ते 10वी आणि एक म्हणजे इथे असणार आहे 11वी ते 12वी. इथे गट कोणता आहे, 11 ते 12चा. ह्या दोन्ही गटांना तुम्हाला टीईटी देण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही टेट मार्फत शिक्षक भरतीमध्ये सामील होऊ शकतात. हे विद्यार्थी इथे पात्र असणार आहे. म्हणजे जर आता टेट आली पुढे भविष्यामध्ये, टेट 4 जर आली, ही टेट 4 कोण देऊ शकतं, टेट 4 कोण देऊ शकतं, तर टेट 4 देण्यासाठी टीईटी झालेले विद्यार्थी, ज्यांची टीईटी क्वालिफाईड आहे असे विद्यार्थी 1 ते 8 वर्गासाठी ही टेट देऊ शकता. आणि ज्यांचं बीएड झालं असेल ते डायरेक्टली 9 ते 12 वर्गासाठी, इथे 9 ते 12 वर्गासाठी ज्यांचं बीएड झालं असेल आणि बीएड मध्ये एकतर ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर असे विद्यार्थी टेट ही एक्झाम देऊ शकतात. याला कंपल्सरी लागते, टीईटी नंतर देऊ शकतात. टीईटी क्वालिफाईड असावं लागतं, टीईटी किंवा सीटी क्वालिफाईडच असावं लागतं, तरच तुम्ही टेट मार्फत 1 ते 8 साठी शिक्षक होऊ शकतात. माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा. सो टेट वेळ आहे, घाबरून जाऊ नका. इतक्या लेट का लेट, कसं लेट, काय त्याच्याबद्दलचे बरेचसे प्रश्न तुमचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. यावर तुमचं मत काय मला कमेंटमध्ये टाका. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांनाही शेअर करा आणि तुमच्या पद्धतीने अभ्यास चालू ठेवा. ह्या अभ्यासामध्ये टेटच्या पण रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅचेस आमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच बॅचेस जॉईन करा. ज्या रेकॉर्डेड बॅचेस अवेलेबल त्यावर सुद्धा 10% डिस्काउंट चालू आहे आणि सध्या करंटमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस चालू आहेत, त्यांना सुद्धा 10% डिस्काउंट आहे. उद्या संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत डिस्काउंट ऑफर चालू असणार आहे. त्यासाठी तुम्ही डायरेक्ट ॲप डाउनलोड करून परचेस करा किंवा अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा. सो विद्यार्थी मित्रांनो, एक अंदाज देण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला, जेणेकरून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मेसेजला उत्तर देण्यापेक्षा डायरेक्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेतलेला आहे. सो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.